विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरला टाइप 1 बघितला होता. टाइप 1 होता पार्शियल फ्रॅक्शन विथ डिस्टिंक्ट नॉन लिनियर फॅक्टर्स, रिपीटेड लिनियर फॅक्टर्स. तर ज्या वेळेला आपण पार्शियल फ्रॅक्शन करतो त्यावेळेस जर डिस्टिंक्ट नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स असतील तर आपण ते कशा पद्धतीने वर्किंग रूलने सॉल्व्ह करतो ते आपण बघितलं होतं. त्यानंतर आपण टाइप सेकंडचे या ठिकाणी वर्किंग रूल बघितले होते. टाइप सेकंड कोणता होता आपला? व्हेन डिनोमिनेटर कंटेन्स रिपीटेड लिनियर फॅक्टर, म्हणजे फॅक्टर्स काय होणार आहेत? रिपीट होणार आहेत. आता आपण याच्यावरचे एक्झाम्पल्स बघूया ते कसे सॉल्व्ह होतात. त्याच्या डिटेल आपण आता एक्झाम्पलमध्ये बघू. एक्झाम्पल काय आहे? एक्झाम्पल्स सी हियर. एक्झाम्पल इज लाईक दिस. रिसॉल्व इन टू पार्शियल फ्रॅक्शन्स. उदाहरण बघा काय दिलंय. 3x + 2 डिवायडेड बाय x + 1 इंटू अनदर ब्रॅकेट x² - 1. आता याच्यात काय होतंय की डिनॉमिनेटरला इथे रिपीटेड फॅक्टर नाही, ब्रॅकेट स्क्वेअर दिसतोय का? अजून नाही दिसत आहे. तो वर्किंग रूलनुसार येणार आहे, डायरेक्ट येणार नाही, होल स्क्वेअर नाही. म्हणून तो अजून तुम्ही टाईप ओळखू शकत नाही की तो टाईप 1 मध्ये आहे की टाईप 2 मध्ये. आपल्याला टोटल 3 टाईप शिकायचे आहेत, लक्षात ठेवा. आन्सर काढताना आधी डिनॉमिनेटरचे फॅक्टर पाडले जाईल. आन्सर फर्स्ट we find out factors of the denominator because in the denominator we see the quadratic factor that is x² - 1. तर मग मी आधी काय करतोय की डिनॉमिनेटरचे फॅक्टर्स पाडतोय. मग डिनॉमिनेटर काय दिसतोय? x + 1 आणि x² - 1 तो लिहून घेतोय. बघा x + 1 हा आणि x² - 1 इज इक्वल्स टू हा x + 1 आहे तसाच कंटिन्यू केलेला आहे ॲज इट इज. त्यानंतर हा x² - 1 ला मी माहितीसाठी असं लिहू शकतो x² - 1 हा 1च्या स्क्वेअर 1च येतो म्हणून याला 1² घेतलेले आहे. सो x² - 1². इट इज लुक्स लाईक a² - b² आणि a² - b²च्या फॉर्म्युल्यानुसार त्याचे फॅक्टर पडतील. तर बघा मी रिझन दिलेलं आहे खाली इथे. a² - b² चे फॅक्टर काय येतात? तुम्ही ते तुमचं झालेलं आहे आधीच 10वीमध्ये. a + b इंटू अनदर ब्रॅकेट a - b दीज आर द फॅक्टर्स ऑफ a² - b². मग त्यानुसार हा x + 1 कंटिन्यू होताच. x² - 1² चे फॅक्टर पडले x - 1 इंटू अनदर ब्रॅकेट x + 1. तर हा x + 1 आधीच्या आणि मग x² - 1 चे फॅक्टर आले x - 1 आणि x + 1. आता ऑब्झर्वेशन केलं तर x + 1 इथे पण आहे आणि इथे पण आहे. 2 वेळा मल्टिप्लिकेशन. 2 वेळा मल्टिप्लिकेशन म्हणजे स्क्वेअर त्याला आपण म्हणतो. तर हा x - 1 आधी लिहून टाकला आहे, मग x + 1 होल स्क्वेअर घेतलेला आहे. सो लाईक दिस वी डू द डिनॉमिनेटर फॅक्टर्स हियर अँड नाऊ वी have to proceed that example or solve that example. आता एक्झाम्पल होतो 3x + 2 ते लिहिलेलं आहे. x + 1 x² - 1 दॅट इज इक्वल टू 3x + 2 कंटिन्यू आहे. आता हा जो डिनॉमिनेटर होता x + 1 आणि x² - 1 x + 1 x² - 1 त्याचे फॅक्टर्स काय पडले? x - 1 आणि x + 1 होल स्क्वेअर. अँड नाऊ यू सी दॅट इंडेक्स ऑफ x इज हियर 1. इट इज द लिनियर फॅक्टर दॅट इज x - 1. पुन्हा इथे इंडेक्स ऑफ x इथे 1 आहे, काही दिलेलं नाही, म्हणजे हा पण लिनियर फॅक्टर आहे, हा पण लिनियर फॅक्टर आहे. परंतु हा जो लिनियर फॅक्टर आहे त्याच्या डोक्यावर 2 दिलेला आहे होल्स रेस टू 2. दिस शोज दॅट इट इज रिपीटेड 2 टाइम्स, म्हणजे हा रिपीटेड लिनियर फॅक्टर आहे म्हणून याला टाईप नंबर 2 मॅच होईल. पण टाईप 2 आपल्याला काय सांगतो? आपण काय करतो टाईप 2 मध्ये? रिपिटेशन कॅन्सल करतो. म्हणजे हा 2 वर मी बोट ठेवला समजा तर काय दिसेल मला? x - 1 आणि x + 1. तर त्या 2 फॅक्टर लिनियरसाठी 2 कॉन्स्टंट येतील. a/ फर्स्ट फॅक्टर प्लस b/ सेकंड फॅक्टर. म्हणून a/ पहिला फॅक्टर घेतला x - 1 प्लस b/ हे 2 कॅन्सल केल्यावर सेकंड फॅक्टर काय दिसते? x + 1 म्हणून b/ x + 1 घेतलाय. प्लस तिसरा कॉन्स्टंट या टाईपमध्ये आपण ॲज इट इज होल स्क्वेअर साठी म्हणजे रिपिटेशनसाठी घेतो. तर x + 1 होल स्क्वेअर साठी तिसरा कॉन्स्टंट घेतलाय. आता माझा एम काय आहे? याला इक्वेशन 1 म्हटल्यानंतर वी प्रोसीड टू सेकंड स्टेप ऑफ द वर्किंग रूल. वी टेक LCM. आता मी पुढे LCM घेईल. तर LCM कसा आला बघा. हा जो डिनॉमिनेटर आहे तो तिकडे मल्टिप्लाइडला पाठवला म्हणजे 3x + 2 आला इज इक्वल्स टू हा a कंटिन्यू. आता काय होतं? ही टर्म डिनॉमिनेटर मल्टिप्लाइडला जाईल तिकडे, तर हा x - 1 मल्टिप्लाय करेल आणि हा डिवाइड x - 1 कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे हा फक्त x + 1 होल स्क्वेअर याला गुणेल आणि म्हणून 8 टाइम्स x + 1 होल स्क्वेअर घेतले. प्लस आता b कंटिन्यू ॲज इट इज घेतलाय. पुन्हा ही डिवाइड टर्म मल्टिप्लाइडला जाईल. आता इथे काय होतंय? एकच x + 1 आहे आणि इथे किती x + 1 आहे? 2. तर ते मल्टिप्लाय करताय. तर हा डिवाइड एक x + 1 एक सिंगल इथल्या 2 मधला एकासोबत कॅन्सल होईल. एक x + 1 मात्र b ला काय करेल? गुणेल आणि आधीच्या x - 1 तर काही कॅन्सल होत नाही, तो पण गुणेल.
आणि म्हणून बी ला मल्टिप्लाय करताना सिंगल एक्स मायनस वन आणि हा सिंगल एक्स प्लस वन मल्टिप्लाय झाला आहे. त्याच्यातला एक एक्स प्लस वन याच्याबरोबर काय झाला कॅन्सल, प्लस हा सी कंटिन्यू आहे. पुन्हा आता ही डिनॉमिनेटर टर्म इकडे मल्टिप्लाइड करेल या एक्स प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअरला. तर एक्स प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर हा डिवाइड आणि हा एक्स प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर हा इकडे मल्टिप्लाइड कॅन्सल होतो. म्हणजे काय मल्टिप्लाय करेल फक्त एक्स मायनस वन, कोणाला सीला, म्हणून सी टाइम्स एक्स मायनस वन घेतलंय. रिकॉल दॅट ॲज अ सेकंड इक्वेशन. याप्रमाणे आपण सेकंड स्टेप घेतो. आता माझा एम काय आहे, टू फाइंड आउट ए अँड सी बाय कव्हर अप मेथड. तर बघूया ए आणि सी कसा मिळेल. टू फाइंड ए, आता ए फाइंड करण्यासाठी एच्या डिनोमिनेटर काय आहे एक्स मायनस वन, म्हणून एक्स मायनस वन 0 ठेवतो मी. दॅट इज मायनस वन तिकडे येताना प्लस वन झाला, दॅट इज एक्स इज इक्वल्स टू 1 इन इक्वेशन नंबर सेकंड. म्हणजे काय येईल ते, देअरफॉर हा 3 कंटिन्यू आहे, एक्सची किंमत 1 ठेवली आहे बरोबर. त्यानंतर हे प्लस साईन आहे, हा 2 ॲज इट इज कंटिन्यू केला आहे बघा बरोबर, इक्वल टू ए कंटिन्यू. पुन्हा इथे एक्सची किंमत 1 ठेवली आहे, हे प्लस साईन कंटिन्यू, पुन्हा हा 1 कंटिन्यू ॲज इट इज, होल स्क्वेअर कंटिन्यू. आता इथे काय झालं, एक्स मायनस वनची किंमत 0 ठेवल्यामुळे इथे बी इंटू 0 0 झाला. इथे सीला एक्स मायनस वन गुंतोय आणि एक्स मायनस वनची किंमत 0 ठेवल्यामुळे सी काय झाला, सी इंटू 0 0, म्हणून बी आणि सी त्यावेळेला 0 होतो. सो देअरफॉर द नेक्स्ट स्टेप इज हिअर, 3 इंटू 1 3 झाला, 3 प्लस 2 5, इथे 5 येईल. ठीक आहे, 1 प्लस 1 2, 2च्या स्क्वेअर काय येईल 4, 4 एला मल्टिप्लाय करतोय तिकडे आता तो डिवाइड करेल, हा 5 अपॉन हा 4 झाला ए ची व्हॅल्यू. सो देअरफॉर ए इज इक्वल टू 5/4. ही आपली जनरल मेथड झाली. ऑर करून जर आपल्याला सोडवायचे असेल तर कव्हर अप मेथडने पण तुम्ही सोडू शकता. कव्हर अप मेथडने याची व्हॅल्यू काढताना काय होणार, ही डावी बाजू 3x प्लस 2 अपॉन एक्स मायनस वन एक्स प्लस वन होल स्क्वेअर बरोबर काय लिहिलं जाईल, ए अपॉन एक्स मायनस वन. त्यावेळेला बी सी टर्म लिहिता येत नाही आणि नंतर हा एक्स मायनस वन इक्वल टू एक्स मायनस वन काय होऊन जाईल कॅन्सल. म्हणजे ए बरोबर काय घेणार 3x प्लस 2 बाय एक्स प्लस वन होल स्क्वेअर, अशी पुढची स्टेप येणार. सो देअरफॉर यू गॉट 3x प्लस 2 बाय एक्स प्लस वन होल स्क्वेअर इज इक्वल्स टू ए, याप्रमाणे घेतलंय. आता इथे आपण नेहमीप्रमाणे एक्सची व्हॅल्यू 1 ठेवतोय. देअरफॉर 3 इंटू 1 प्लस 2 याप्रमाणे अपॉन 1 प्लस 1 होल स्क्वेअर इज इक्वल्स टू ए कंटिन्यू. हा 3 1 जा 3, 3 प्लस 2 काय होणार 5, तो 5 घेतलेलाच इकडे, आणि हा डिवाइडला 1 प्लस 1 होल स्क्वेअर दॅट इज 2 स्क्वेअर, 2 स्क्वेअर इज 4. सो लाईक दिस वी फाइंड आउट ए इज इक्वल टू 5/4 बाय कव्हर अप मेथड. तुम्ही कव्हर अप मेथडने काढू शकतात किंवा या ठिकाणी ॲज पर रूल इक्वेशन 2 मध्ये व्हॅल्यू ठेवून ए ची व्हॅल्यू काढू शकतात. आता मला काय काढावं लागणार आहे, ए नंतर कव्हर अप मेथडनुसार बी निघत नाही, कारण बीच्या डिनॉमिनेटर एक्स प्लस वन ॲज इट इज इथे दिसत नाही, ब्रॅकेट स्क्वेअर दिसतोय म्हणून. तर वर्किंग रूलनुसार सी निघणार आहे. सीच्या डिनॉमिनेटर एक्स प्लस वन होल स्क्वेअर आहे, इथे पण एक्स प्लस वन होल स्क्वेअर आहे, सेम आहे, म्हणून सी निघू शकतो. मग सी काढताना टू फाइंड व्हॅल्यू ऑफ सी वी पुट एक्स प्लस वन होल स्क्वेअर इज इक्वल टू 0 येणार. आणि सी काढत असताना डावी बाजू बरोबर सी टर्म फक्त घेतली जाईल, त्यात पण एक्स प्लस वन होल स्क्वेअर बरोबर हा एक्स प्लस वन होल स्क्वेअर कॅन्सल होईल. म्हणजे सी बरोबर काय येणार 3x प्लस 2 बाय एक्स मायनस वन, आणि फाइंड करण्यासाठी एक्स प्लस वन होल स्क्वेअर 0 ठेवला जाईल. तर बघूया कसं आहे ते. बघा त्याचप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे घेतलं. टू फाइंड सी पुट डिनॉमिनेटर ऑफ सी दॅट इज एक्स प्लस वन होल स्क्वेअर इज इक्वल टू 0. दॅट इज आता इथे काय झालं, ब्रॅकेट स्क्वेअर आहे तर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड्स केलं गेलं, म्हणून एक्स प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअरचे स्क्वेअर रूट एक्स प्लस वन आलं इज इक्वल टू 0चे स्क्वेअर रूट काय आलं 0 ॲज इट इज, प्लस वन तिकडे येताना काय होईल -1. दिस इम्प्लाइज दॅट वी पुट एक्स इज इक्वल टू -1 इन द कव्हर अप मेथड. तर कव्हर अप मेथड नुसार मग तो सी लिहिला मी 3x प्लस 2 अपॉन एक्स मायनस वन बाय कॅन्सलिंग एक्स प्लस वन होल स्क्वेअर फ्रॉम बोथ साईड्स. आता इथे देअरफॉर सी इज इक्वल्स टू 3 इंटू एक्स, एक्सची किंमत आपण -1 ठेवतो लक्षात ठेवा, तर एक्सची किंमत -1 प्लस 2 अपॉन एक्सची व्हॅल्यू पुन्हा इथे -1 मायनस हा 1 ॲज इट इज इक्वल टू सी. सो 3 इंटू -1 -3, -3 प्लस 2 बिकम्स -1, -1 बिकम्स -2 हियर. ते निगेटिव्ह दोघी काय होतील पॉझिटिव्ह. यू गॉट 1/2 ॲज अ व्हॅल्यू ऑफ सी. सो लाईक दिस यू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ सी बाय कव्हर अप मेथड. अँड नाऊ माय एम इज टू फाइंड आउट बी. बी काढण्यासाठी आधी यूज केलेल्या व्हॅल्यूज एक्सच्या यूज केल्या जाणार नाहीत, हे लक्षात ठेवायचं. मग पुढची स्टेप येईल. नाऊ टू फाइंड आउट टू फाइंड आउट बी. नाऊ टू फाइंड आउट बी पुट एक्स इज इक्वल टू 0. आता ही जी व्हॅल्यू घेतली आहे मी ती चॉईस केलेली. सो दिस व्हॅल्यू इज अदर दॅन
द प्रिव्हियस यूज एक्स व्हॅल्यूज, एक्सची पहिली व्हॅल्यू कोणती केली ती यूज 1 आणि -1, त्या दोन व्हॅल्यू सोडून कोणतीही व्हॅल्यू तुम्ही घेऊ शकतात. मग इथे 0च्या ऐवजी समजा तुम्ही 2 जरी घेतली तरी सेम आन्सर मिळेल, -2 जरी घेतली तरी व्हॅल्यू सेम मिळेल, लक्षात ठेवायचं. So now to find out b, put x is equal to 0. We put this value by taking other than these two values, that is x is equal to 1 and -1 in equation 2, and with the value of a is equal to 5/4 and c is equal to 1/2. Previous use values करावे लागतील यूज आपल्याला. a ची किंमत 5/4 काढली होती, c ची 1/2, त्या दोघी व्हॅल्यूज त्या इक्वेशन 2 मध्ये ठेवावं लागेल तरच तो b निघेल, कव्हर अपने b निघत नाही. सो देअरफॉर आता ही पूर्ण स्टेप इक्वेशन 2 ॲज इट इज घेतले मी लिहून. 3x + 2 बरोबर a × x + 1 होल स्क्वेअर प्लस b × x - 1 x + 1 प्लस c × x - 1. दिस इज अवर सेकंड इक्वेशन. इक्वेशन सेकंड लिहिलेलं आहे. आता याच्यात मी किमती ठेवतोय, मग कसं येईल बघा ते. देअरफॉर 3 × x, एक्सची किंमत आपण 0 घेतली, प्लस 2 इक्वल टू a ची व्हॅल्यू 5/4 काढली, एक्सची किंमत 0 ठेवतोय, प्लस 1 होल स्क्वेअर प्लस b × 0 - 1 प्लस नाही इंटू 0 + 1 लाईक दिस, प्लस c ची किंमत काय ठेवली आहे 1/2, c इज 1/2 इंटू 0 - 1. पुढे काय येईल ते. देअरफॉर आता बघा 3 × 0 काय होऊन जातं 0 प्लस 2, 0 + 2 इज 2 ॲज इट इज. सो देअरफॉर 2 इज इक्वल्स टू हा 0 + 1 1, 1च्या स्क्वेअर 1, 1 इंटू 5/4 5/4 ॲज इट इज. हा 0 - 1 -1, 0 + 1 1, -1 इंटू प्लस 1 -1, -1 इंटू प्लस b -b, म्हणून -b आलंय. त्यानंतर पुढे बघा 1/2 इंटू -1 इज -1/2 लाईक दिस. अँड नाऊ देअरफॉर b इज इक्वल्स टू, आता हा जो -b आहे निगेटिव्ह तो इकडे येताना पॉझिटिव्ह झाला, इक्वल टू 5/4 आधीच्या होताच मायनस. आता इथे हा 4 डिवाइडला आहे तर आपण 4 व्हायला पाहिजे. हा 2 ला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर 4 होईल, म्हणून 2 ने मल्टिप्लाय डिवाइड केले वरती खाली, तर 1 × 2 लिहिलेला आहे, 2 × 2 4, एलसीएम घेतलाय मी. नंतर हा +2 तिकडे जाताना काय झाला -2 याप्रमाणे. आता हा 4 सेम एकच वेळा येईल, 5 - 2 काय येईल 3/4 येईल -2. सो देअरफॉर b इज इक्वल टू 3/4 -2. 4 × 2 = 8, हा 3 - 8, 3 - 8 काय येतो -5/4 कंटिन्यू. सो लाईक दिस वी फाइंड आउट b. तर या पद्धतीने आपण a b c यांच्या व्हॅल्यूज काढल्या. आता या a b c च्या व्हॅल्यूज इक्वेशन 1 मध्ये ठेवल्या की आपल्याला रिक्वायर्ड पार्शियल फ्रॅक्शन मिळेल. म्हणून पुढची स्टेप काय घेतली, पुट a इज इक्वल टू 5/4, b इज इक्वल्स टू काय होतं -5/4 अँड c इज इक्वल्स टू, c काय काढला होता c इज इक्वल्स टू 1/2. सो वी पुट ऑल दीज व्हॅल्यूज इन इक्वेशन 1, वी गेट द रिक्वायर्ड पार्शियल फ्रॅक्शन. पार्शियल फ्रॅक्शन कसं मिळालं बघा. देअरफॉर 3x + 2 अपॉन x - 1 इंटू x + 1 होल स्क्वेअर इज इक्वल टू a म्हणजे 5/4 बाय x - 1 प्लस b म्हणजे -5/4 अपॉन x + 1 प्लस c म्हणजे काय 1/2 अपॉन x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर. सो लाईक दिस वी फाइंड आउट द रिक्वायर्ड पार्शियल फ्रॅक्शन. सो विच इज द रिक्वायर्ड पार्शियल फ्रॅक्शन. या पद्धतीने आपण केस सेकंड किंवा टाईप सेकंडच्या व्हॅल्यूज काढत असतो पार्शियल फ्रॅक्शन मध्ये. आता पुढचा टाईप बघूया, टाईप नंबर 3. बघा काय टाईप नंबर 3 काय दिला आहे, व्हेन डिनॉमिनेटर कंटेन्स इररिड्युसिबल क्वाड्रॅटिक फॅक्टर्स. फॅक्टर्स कसे पाहिजे, इररिड्युसिबल पाहिजे आणि क्वाड्रॅटिक पाहिजे. क्वाड्रॅटिक फॅक्टर म्हटल्यावर तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन आठवतं. क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं असतं, an equation of the form ax square plus bx plus c is called as a quadratic equation because the index of x is 2. The index of x जर 2 असेल तर त्याला त्या फॅक्टरला आपण क्वाड्रॅटिक फॅक्टर असं म्हणतो. x ची इंडेक्स काय पाहिजे 2 किंवा पॉवर 2 पाहिजे. आणि इरिड्युसिबल म्हणजे काय ते पाहूया. इरिड्युसिबल आणि रिड्युसिबल असे दोन प्रकारे. रिड्युसिबल म्हणजे फॅक्टर पडणे, इरिड्युसिबल म्हणजे फॅक्टर पडणार नाहीत. रिड्युसिबलच्या विरुद्धार्थ इरिड्युसिबल आहे. रिड्युसिबल मध्ये फॅक्टर पडतात, इरिड्युसिबल मध्ये फॅक्टर पडत नाही. ते डिटेल पाहूया आपण. फर्स्ट वी लर्न अबाउट इरिड्युसिबल क्वाड्रॅटिक फॅक्टर्स बाय एक्झाम्पल्स. आता एक्झाम्पल बघूया. आता या ठिकाणी फर्स्ट वी लर्न अबाउट इरिड्युसिबल क्वाड्रॅटिक फॅक्टर्स बाय एक्झाम्पल्स म्हटले. तर सध्यासाठी मी रिड्युसिबल एक्सप्लेन करायला आधी मग इरिड्युसिबल. तर बघा एक्झाम्पल नंबर 1 काय घेतलं, x² - 1 इज अ क्वाड्रॅटिक फॅक्टर बिकॉज हिअर द इंडेक्स ऑफ x इज 2. एक्सची पॉवर 2 दिसते म्हणून तो क्वाड्रॅटिक फॅक्टर आहे. बिकॉज इंडेक्स ऑर पॉवर ऑफ x इज 2 ते लिहून घेतलंय आपण. इट्स फॅक्टर्स आर,
आता बघा एक्स स्क्वेअर मायनस 1, 1ला माहितीसाठी मी 1 स्क्वेअर लिहू शकतो कारण 1 स्क्वेअर 1 येतो. अँड यू नो दॅट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हॅव्हिंग अ फॅक्टर ऑफ ए प्लस बी इंटू ए मायनस बी. एकदा या दोघं ए बीची बेरीज आणि एकदा दोघांची वजाबाकी, ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन. सो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए मायनस बी अँड देन ए प्लस बी. सो ए मायनस बी म्हणजे एक्स मायनस 1 इंटू ए प्लस बी म्हणजे एक्स प्लस 1. तर आपण काय बघितलं तर इथे एक्सची इंडेक्स किंवा पॉवर 2 आहे म्हणजे हा क्वाड्रॅटिक फॅक्टर आहे, परंतु याचे 2 फॅक्टर पडले, एक्स मायनस 1 आणि एक्स प्लस 1, आणि म्हणून हा कोणता फॅक्टर झाला, रिड्युसिबल क्वाड्रॅटिक फॅक्टर झाला. सो दिस शोज दॅट दिस इज द रिड्युसिबल क्वाड्रॅटिक फॅक्टर. मग हा रिड्युसिबल क्वाड्रॅटिक फॅक्टर आहे. आता पुढे बघा एक्झाम्पल नंबर 2. सी हियर एक्स स्क्वेअर प्लस 1 is a quadratic factor. Again here because index or power of x is 2, इथे x ची पॉवर 2 आहे म्हणून तो क्वाड्रॅटिक आहे. We are not able to find factors. x स्क्वेअर प्लस 1 साठी a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर नुसार त्याचे फॅक्टर पडत नाहीत. a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर असा फॉर्म्युला नाही आहे त्याचे फॅक्टर पाडण्यासाठी. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे फॅक्टर पाडायला, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअरला नाही, म्हणजे x स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअरचे फॅक्टर पडणार नाहीत. सो हेन्स दिस फॅक्टर इज कॉल्ड ॲज इरिड्युसिबल क्वाड्रॅटिक फॅक्टर. आणि म्हणून या फॅक्टरला आपण काय म्हणतो, इरिड्युसिबल क्वाड्रॅटिक फॅक्टर. मग इरिड्युसिबल क्वाड्रॅटिक फॅक्टर म्हणजे काय, तो क्वाड्रॅटिक असेल म्हणजे त्याची इंडेक्स काय असेल 2, आणि इरिड्युसिबल असेल म्हणजे त्याचे फॅक्टर पडणार नाहीत, म्हणून त्याला इरिड्युसिबल क्वाड्रॅटिक फॅक्टर असं म्हटले. असं जर दिसलं तर तुम्हाला टाईप नंबर 3 यूज करावं लागेल. मग त्याचं पार्शियल फ्रॅक्शन थर्ड केसनुसार कसं होतं ते बघू. आता काही एक्झाम्पल इथे घेतलेले, एक्स स्क्वेअर प्लस 4चे फॅक्टर पडत नाही, किंवा मग एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1 यांचे पण फॅक्टर पडत नाही कॅल्क्युलेटरने. सो दिस शोज दॅट दीज आर इरिड्युसिबल क्वाड्रॅटिक फॅक्टर्स. मग यांचे तुम्ही ओरली फॅक्टर पाडू शकत नाही बाय युजिंग पर्टिक्युलर फॉर्म्युला ऑफ फॅक्टोरायझेशन. पुढे बघूया. आता बघा हा टाईप कसा यूज करणार तुम्ही. पी एक्स म्हणजे काय, पॉलिनॉमियल इन एक्स. डिनॉमिनेटरला a1x प्लस b1 आहे, याच्यात एक्सची इंडेक्स 1 आहे म्हणजे हा लिनियर फॅक्टर आहे. दुसरा बघा काय फॅक्टर आहे, a2x स्क्वेअर प्लस b2, यामध्ये एक्सची इंडेक्स 2 आहे. दिस शोज दॅट दिस इज द क्वाड्रॅटिक फॅक्टर बिकॉज द पॉवर ऑफ एक्स और इंडेक्स ऑफ एक्स इज हियर 2. आणि याचे फॅक्टर पडत नाही कारण ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर नुसार नाही पडणार, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर नुसार जनरली पडतात, तर त्यामुळे याचे फॅक्टर पडत नाही. मग त्याला कसं यूज करणार तुम्ही, ए अपॉन. आता आपला पहिली केस कोणती झाली ती, किंवा पहिला टाईप वेन डिनॉमिनेटर कंटेन्स नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर. लिनियर फॅक्टर a1x प्लस b1 आहे म्हणून पहिला कॉन्स्टंट त्याला द्यावा लागला, प्लस जर क्वाड्रॅटिक इरिड्युसिबल फॅक्टर तुम्हाला दिसला तर ऑलवेज यूज bx प्लस c. लक्षात ठेवायचे, ऑलवेज यूज bx प्लस c. आणि म्हणून bx प्लस c प्रकारचा कॉन्स्टंट आपण क्वाड्रॅटिक इरिड्युसिबलला देत असतो, डिवायडेड बाय a2x स्क्वेअर प्लस b2. हे लक्षातच ठेवायचं. याला bx प्लस c टाईप असं देखील म्हणतो, किंवा टाईप नंबर 3 वेन डिनॉमिनेटर कंटेन्स इरिड्युसिबल क्वाड्रॅटिक फॅक्टर. इरिड्युसिबल क्वाड्रॅटिक फॅक्टरला नेहमी कोणता कॉन्स्टंट देतात, bx प्लस c. हे लक्षातच ठेवायचं. तर bx प्लस c अपॉन क्वाड्रॅटिक इरिड्युसिबल फॅक्टर घेतला आहे a2x स्क्वेअर प्लस b2. ते आपण दाखवलेलं आहे फिगरमध्ये त्या पद्धतीने. हा लिनियर फॅक्टर आहे बघा कारण एक्सची इंडेक्स इथे 1 आहे. क्वाड्रॅटिक इरिड्युसिबल फॅक्टर कोणता आहे, a2x स्क्वेअर प्लस b2, कारण एक्सची इंडेक्स इथे 2 आहे तर क्वाड्रॅटिक आला आणि पूर्ण फॅक्टरचे फॅक्टरच पडत नाही म्हणून इरिड्युसिबल क्वाड्रॅटिक फॅक्टर येतो. वर्किंग रूल बघू पुढे. वर्किंग रूल बघा काय, फर्स्ट वर्किंग रूल नंबर 1 दॅट इज फर्स्ट फाइंड फॅक्टर्स ऑफ डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटरला जे आहेत त्यांचे आपण फॅक्टर पाडण्याचा प्रयत्न करणार आहोत. फर्स्ट फाइंड फॅक्टर्स ऑफ डिनॉमिनेटर अँड देन राईट एक्झाम्पल, आणि नंतर पुन्हा ते एक्झाम्पल लिहायचे इन द फॉर्म ऑफ, मग ते या फॉर्ममध्ये पॉलिनॉमियल इन एक्स अपॉन a1x प्लस b1. इन दिस केस इंडेक्स ऑफ एक्स इज 1, सो दिस इज लिनियर फॅक्टराइज. आणि a2x स्क्वेअर प्लस b2, इन दिस केस इंडेक्स ऑफ एक्स इज 2 और पॉवर इज 2, so it is irreducible factor on quadratic. So quadratic irreducible factor is there. So it is equal to a upon first factor that is a1x plus b1. linear ला दिला आहे लक्षात ठेवा, प्लस हा जो quadratic irreducible factor असेल ज्याचे फॅक्टर पडणार नाही त्याला काय bx plus c द्यावा लागेल. So bx plus c upon a2x square plus b2. Like this we write down this as a first equation. आता बघा आपण जनरली a b c मधले काही फॅक्टर कव्हर अप मेथडने काढत होतो, तर त्याचप्रमाणे इथे ए हा कव्हर अपने मिळेल कारण एच्या डिवाइडला a1x प्लस b1 आहे, इथे पण a1x प्लस b1 आहे. आता तुम्ही म्हणणार की बी आणि सी ला सेम फॅक्टर आहे a2x स्क्वेअर प्लस b2, तो इथे पण दिसतो a2x स्क्वेअर प्लस b2, आणि त्यामुळे मग bx आणि c मध्ये बी आणि सी कव्हर अपने मिळत नाही, हे लक्षात ठेवा.
फक्त ए हा कव्हर अप मेथडमध्ये मिळतो या मेथडने. तर बी सी कव्हर अपने मिळणार नाही, त्याला तुम्हाला इक्वेशन 2 क्रिएट करावं लागेल तिरकस गुणाकार करून. म्हणून पुढचे स्टेप येणार टू टेक एलसीएम ऑफ डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर आपल्याला दिसतोच आहे हा, तर त्याच्या आपल्याला एलसीएम घ्यायचं आहे. कोणाचं? ऑफ राईट हँड साईड ऑफ इक्वेशन 1. इक्वेशन 1 हे आहे, त्याच्या RHSचे या ठिकाणी एलसीएम घेतला आहे. म्हणजे ए ला हा गुणेल bx प्लस सी ला हा गुणेल तिरकस गुणाकार. सो दिस शोज दॅट px दॅट इज पॉलिनॉमियल इन x इज इक्वल टू ए ला काय गुणेल a2x स्क्वेअर प्लस b2 प्लस हा bx प्लस सी ला काय गुणेल a1x प्लस b1. असं लक्षात येत नसेल तर तुम्ही काय करायचं, हा डिवाइड टर्म तिकडे मल्टिप्लाइडला घ्यायची, म्हणजे px फक्त इथे उरेल. बरोबर, हा a लिहिला. ठीक आहे, आता ही टर्म मल्टिप्लाइडला जाणार आहे आणि ही आधीची डिवाइडलाच आहे, तर a1x प्लस b1 मल्टिप्लाइड करेल हा, आणि हा डिवाइड काय होईल, कॅन्सल. म्हणजे ए ला काय गुणेल a2x स्क्वेअर प्लस b2 तो गुणलेला आहे, प्लस हा bx प्लस सी लिहून टाकलेला आहे ॲज इट इज. पुन्हा ही डिवाइड टर्म मल्टिप्लाइडला जाते, हा डिवाइडला आहे आज दिशा a2x स्क्वेअर प्लस b2 आणि हा मल्टिप्लाइडला जाईल. तर हा डिवाइड आणि हा मल्टिप्लाइड काय होऊन जाईल, कॅन्सल. म्हणजे a1x प्लस b1 फक्त bx प्लस सी ला काय केलेलं आहे, मल्टिप्लाय केलं. याप्रमाणे तुम्ही सेकंड इक्वेशन हे लिहू शकतात. तर लक्षात ठेवा पुढे काय थर्ड. आता बघा कव्हर अप मेथडने ए काढता येते आपल्याला. टू फाइंड ए बाय कव्हर अप मेथड. ए ने आपण कव्हर अप मेथडने ए हा काढणार आहोत. मग ए काढण्यासाठी काय पुट केला जाईल, एच्या डिनॉमिनेटर दॅट इज a1x प्लस b1 इज इक्वल टू 0. दॅट इज प्लस b1 तिकडे येताना मायनस b1 घेतलेला आहे बघा, मायनस b1, आणि x ला a1 मल्टिप्लाय करतोय तिकडे येताना डिवाइड करेल. सो मायनस b1 बाय a1 इज द व्हॅल्यू ऑफ x. सो बाय धिस व्हॅल्यू वी पुट x इज इक्वल टू मायनस b1 बाय a1 वी गेट a. आता पुढचं बघा टू फाइंड सी. तर बघा आपण सी फाइंड आउट करतो आहे पुढे. तर सी कसा काढला जाईल, सी काढताना मला बी 0 करावं लागेल. म्हणून बी इंटू एक्स दिसतो इथे, एक्सची किंमत जर 0 ठेवली तर बी इंटू 0 काय होऊन जाईल 0, आणि एची किंमत आपण काढलेलीच असणार आहे कव्हर अप मेथडने, आणि म्हणून मग सी काढण्यासाठी मी x0 ठेवतोय. टू फाइंड सी पुट x इज इक्वल टू 0. ही ऑलवेज राहील व्हॅल्यू, कारण bx प्लस सी टाईप आहे, या टाईपमध्ये ही किंमत सी काढायला बदलता येणार नाही. टू फाइंड सी ऑलवेज वी पुट x इज इक्वल टू 0 in such kind of example, and value of a जी आधी काढली असेल बाय कव्हर अपने ती in equation number 2. so we get c here. याप्रमाणे c निघणार आहे. इन द फोर्थ स्टेप टू फाइंड b. आता माझा एम काय असेल, b काढणे. आपण मागच्या केस सेकंडनुसारच विचार करू की a आणि c काढताना ज्या व्हॅल्यू आपण एक्सच्या यूज केल्या त्या परत यूज होणार नाही, आणि म्हणून त्याचप्रमाणे इथे स्टेप घेतली टू फाइंड b. पुट व्हॅल्यूज ऑफ x other than previous use values, and also put a and c in equation 2. a आणि c आपण काढलेला असणार आहे, a बाय कव्हर अप मेथडने आणि c बाय पुटिंग x इक्वल टू 0. तर ए सी त्या इक्वेशन 2 मध्ये ठेवलं की आपल्याला काय मिळणार, b. अँड फायनली वी पुट a b c इन द इक्वेशन नंबर 1. यू गॉट द रिक्वायर्ड पार्शियल फ्रॅक्शन. तर बघूया पुढे काय लिहिलेलं. So the fifth step is substitute or put values of a, b and c in equation 1. We get the required partial fraction. So like this is the working rule for finding a, b and c.